महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीनं आयोजित आजच्या या आदर्श पत्रकारिता साहित्य सन्मान सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय श्री मधु मंगेश कर्णिकजी, माझे सहकारी आमदार श्री सुनील शिंदेजी, श्री कृष्णा शिवडीकरजी, श्री एकनाथ विरावटकरजी, श्री गजानन चव्हाणजी, प्रकाश कुलथेजी, राजू पाध्येजी, रमेश खोतजी, सुधीरजी जाधव, संजयजी मरणे, त्याचप्रमाणे ज्यांना या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाला असे सन्माननीय सुकृतजी खांडेकर, प्रफुल्लजी मारपकवार, उदयजी निरगुडकर, प्रवीणजी बर्दापूरकर, अभयजी देशपांडे, भाऊ तुळसेकर, रमेशजी चुरी, स्वाती लोखंडे, यदुजी जोशी, शंकरराव मोरे, सर्वच या ठिकाणी उपस्थित पत्रकारितेच्या क्षेत्रातले सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे मला अत्यंत आनंद आहे की पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी एक आपला अतिशय वेगळा ठसा उमटवलाय, किंबहुना ज्यांच्याकडे पाहून पत्रकारितेच्या क्षेत्रावरचा विश्वास हा मजबूत होतो, कायम होतो, द्विगुणित होतो, अशा लोकांना महाराष्ट्र संपादक परिषदेने या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. आणि माझ्याकरता ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे की अशा सर्व व्यक्तींचा सत्कार करण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली. आणि म्हणून मी महाराष्ट्र संपादक परिषदेचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. सुकृतजी खांडेकर असतील की अतिशय लहानपणापासून ज्यांचं नाव म्हणजे त्यांचा परिचय माझा गेल्या काही वर्षात झाला, पण ज्यांचं नाव हे अतिशय सन्मानानं घेतलं जायचं आणि एक ज्येष्ठ संपादक म्हणून ज्यांच्याकडे अतिशय आदराने पाहिलं जायचं असे सुकृतजी, आज त्यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. प्रफुल्लजी मारपकवार ज्यांनी माझ्या वडिलांना देखील अतिशय जवळून बघितलं आणि आता मलाही अतिशय जवळून बघतायत. आणि खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील अतिशय नवोदित पत्रकारामध्ये बातमीबद्दल जी उत्कंठा असते, त्याचा शोध घेण्याची जी एक खूप मनापासून इच्छा असते, अशा प्रकारचं आजही त्यांचं काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण अनेक वेळा बघितलं आहे की एका बातमीनं ते होत्याचं नव्हतं देखील करू शकतात आणि विशेषतः राजकीय भूकंप आणणं याचे अनेक अनुभव त्यांच्या लेखणीतून आपण बघितले आहेत. पण हे करत असताना खरोखर प्रफुल्लजी हे केवळ पत्रकार म्हणून नाही तर ज्यांच्याजवळ एक वैचारिक अशा प्रकारची बैठक आहे, अशा प्रकारचे पत्रकार म्हणून आज त्यांचा देखील आपल्याला या ठिकाणी सत्कार करण्याची संधी मिळाली. डॉक्टर उदय निरगुडकर एक अत्यंत अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, म्हणजे कुठल्या क्षेत्रात आले, कुठल्या क्षेत्रात स्थिरावले आणि आज प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोन्हीचा एकच संपादक असं एक वेगळेपण त्यांच्यामध्ये आहे. आणि खरोखर त्यांच्या भाषणातही आपण बघितलं, रोखोकमध्ये आपण बघतो, खऱ्या अर्थानं सर्व क्षेत्राचं ज्ञान असलेला, माहिती असलेला नाही, ज्ञान असलेला अशा प्रकारचा पत्रकार म्हणून आपण उदयजींना पाहतो.
प्रवीणजी बर्दापूरकर देखील असे आहेत की ज्यांनी म्हणजे माझ्या वडिलांचे म्हणजे त्यांचं वय वडिलांपेक्षा कमी असेल तरी वडिलांचे मित्र देखील म्हणता येईल अशा प्रकारचे त्यांचे वडिलांचे संबंध होते. आणि आता ते सगळं राजकारण बघून मला देखील अत्यंत जवळून म्हणजे मी अगदी नगरसेवक असतानापासनं त्यांनी मला बघितलं आहे. आणि आता ब्लॉकच्या माध्यमातून जे बॉम्ब ते टाकतात ते आम्हाला सगळ्यांना वाचायला निश्चितपणे या ठिकाणी मिळतात. अभयजी देशपांडे हे पत्रकार तर आहेच, पण त्याच्यासोबत चॅनल्सवर विश्लेषण करत असताना अनेक वेळा म्हणजे आता मी सत्तारूढ पक्षात आल्यामुळे चॅनल्सवर जात नाही, कमी जातो, पण गेले 10-12 वर्ष फार जास्त गेलो आणि त्यावेळी नेहमीच आम्ही सोबत असायचो. पण वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं विश्लेषण आणि बाजू न घेता विश्लेषण हे करण्याचं त्यांची जी हातोटी आहे, मला असं वाटतं की त्यांच्या पत्रकारितेमध्ये आणि त्यातनं जे गुण तयार झाले आहेत त्यातनं खरोखर एक वैचारिक दिशा हे ते देऊ शकतात. भाऊ तोरसेकर यांच्याबद्दल बोलण्याचा मला अधिकारच नाहीत, कारण त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे आणि ज्या पिढीला ते रिप्रेझेंट करतात आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या लेखणीची धार ही कधीच कमी झालेली नाही. आणि त्यांचे ब्लॉग असतील, त्यांची पुस्तकं असतील, त्यांनी लिहिलेले लेख असतील, एखाद्या दीपस्तंभासारखे अनेक लोकांना त्यांनी मार्गदर्शन हे केलेलं आहे. अशा अतिशय ताकदीचे ही सगळी मंडळी आणि त्यात स्वाती असेल किंवा राजेश असतील की ज्यांनी एक नव्यानं आपला ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे. यदू आमचा अतिशय जुना मित्र आहे. म्हणजे यदू आणि मी जसं आपण म्हणतो की एकमेकाला ओळखतो त्यापेक्षा आम्ही एकमेकाला ओळखून आहोत, इतके जुने मित्र आम्ही आहोत. आणि कॉलेजच्या दिवसापासनं एकत्रच म्हणजे माझं कॉलेज आणि त्याचं हॉस्टेल एकत्र असल्यामुळे आम्ही एकत्रच त्या ठिकाणी एकमेकाला बघितलेलं आहे. त्याची पत्रकारिता सुरू झाली, त्याचवेळी माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि तेव्हापासनं अतिशय जुना स्नेह आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खरोखर ज्या लोकांचा सत्कार करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली, अनेक वेळा आपण मुख्यमंत्री म्हणून देखील किंवा यापूर्वी देखील अनेक कार्यक्रमांना जायला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि बऱ्याच लोकांचा आपण सत्कार करतो. पण बरेच वेळा हा सत्कार करायचा म्हणजे आपल्याजवळ काहीतरी पद आहे म्हणून ती औपचारिकता पार पडायची, अशा प्रकारच्या मानसिकतेतनं तिथे जायचं आणि आपला तासभराचा कार्यक्रम करायचा. पण आज मात्र हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाने खरा मनाला आनंद मिळाला आहे. म्हणजे मी संपादक परिषदेचं अभिनंदन या ठिकाणी करेन की आपण निवडलेला प्रत्येक व्यक्ती हा केवळ व्यक्ती नाही आहे, ती एक म्हणजे वैचारिक अशा प्रकारची संस्था आहे. अशा प्रकारच्या लोकांना आपण या ठिकाणी निवडलं आणि खूप समाधान त्यांचं सत्कार करताना स्वागत करताना या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त झालं आहे. खरं तर पत्रकारितेच्या संदर्भात या ठिकाणी उदयजींनी, प्रफुल्लजींनी आणि विशेषतः मधुमंगेश कर्णिकजींनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. आणि महाराष्ट्राची परंपरा खरोखर अत्यंत या बाबतीत मोठी राहिली आहे, उज्ज्वल राहिली आहे. आणि माझं देखील अतिशय स्पष्ट मत आहे की आज आमच्या लोकशाहीमध्ये आमचे जे माध्यम आहेत या माध्यमांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आणि खरोखर म्हणजे सत्तारूढ पक्षात काम करत असताना अनेक वेळा माध्यमांच्या अडचणी वाटतात, विरोधी पक्षात ती माध्यमं फार जवळची वाटतात. पण हे असताना देखील मी अतिशय प्रांजळपणे सांगतो की जर आमची माध्यमं नसती तर ही लोकशाही निरंकुश झाली असती. आणि आज जो काही अंकुश माध्यमांनी लोकशाहीवर तयार केला आहे, आम्ही अनेक वेळा तक्रार करतो की अतिरेक होत असेल, पण तो अतिरेक देखील सहन केला पाहिजे. कारण निरंकुश लोकशाही ही कुठल्याही देशाला प्रगतीकडे नेऊ शकत नाही. ती केवळ मुठभर लोकांची प्रगती करू शकते. पण सामान्यांच्या प्रगतीकरता लोकशाहीवर नैतिकतेचा अंकुश असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तो नैतिकतेचा अंकुश हा आमच्या माध्यमांनी या ठिकाणी ठेवला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की माध्यमांचं किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींचं
ज्यावेळेस आपण स्वागत करतो, त्यांचा सत्कार करतो, त्यावेळी आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्याकरता आपण त्यांना ही विनंती करत असतो की तुम्ही जे कार्य केलं आहे ते उत्तम आहे आणि असंच कार्य हे तुमच्याकडनं आम्हाला भविष्य काळामध्ये देखील अपेक्षित आहे. आज खरं म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल, प्रिंट मीडिया असेल याच्याबद्दल बोललो, पण त्याचसोबत ज्याचा उल्लेख उदयजींनी केला की अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया हे एक असं माध्यम झालं आहे की ज्याच्यावर अंकुश नाही आहे. म्हणजे माध्यमांचा लोकशाहीवर अंकुश वगैरे तर ठीकच आहे, पण आज खरा विचार करण्याची आवश्यकता आहे की सोशल मीडियावर काही ना काही नैतिकतेचा अंकुश, मी कायद्याचा अंकुश म्हणत नाही, कायद्याचा अंकुश लावून अशा गोष्टी कधीच सुधरत नसतात, पण नैतिकतेचा काही ना काही अंकुश हा मात्र लावण्याची आवश्यकता आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला असं लक्षात येतं की ज्या गोष्टी सबस्टॅन्शिएट करता येत नाही, ज्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये मांडत असताना त्याला काहीतरी पुरावा द्यावा लागतो, मेनस्ट्रीममध्ये मांडत असताना काहीतरी त्याच्याशी बांधिलकी दाखवायची असते. ही बांधिलकी दाखवायची आवश्यकता नाही, हा पुरावा द्यायची आवश्यकता नाही. आपल्या मनाला येईल ते तयार करायचं आणि ते आपण त्या ठिकाणी प्रसारित करायचं. अशा प्रकारची एक वृत्ती ही जी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळामध्ये दिसते. म्हणजे अनेक वेळा तर व्हॉट्सॲपवर पत्रकारांचे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समधले मेसेज जर आपण वाचले तर म्हणजे आपल्यापैकी अनेकांना, आता आम्हाला कोणी ना कोणी ते दाखवत असतं काय ते मेसेजेस असतात, तर मला असं वाटतं की जी प्रगल्भता आज आपल्याला प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला आली आहे ती प्रगल्भता हळूहळू सोशल मीडियामध्ये देखील आपल्याला आणावी लागेल. आणि दुर्दैव काय बघा की लोकांना इंटरनेट म्हणजे गॉस्पेल ट्रूथ वाटतं. लोकांना व्हॉट्सॲपवर एखादी गोष्ट आली म्हणजे ती खरी आहे अशा भावनेतनं लोक त्याच्यावर विचार करत असतात. त्यामुळे जे वेगवेगळे माध्यम आहेत, फेसबुक असेल, ट्विटर असेल, याच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात गोष्टी वेगानं डिसिमिनेट होतात, वेगानं प्रसारित होतात आणि त्यातली सत्यता ही जर नसली तर त्यातनं खूप अडचणी या निश्चितपणे तयार होत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माहिती आणि ज्ञान यातला जो प्रामुख्यानं फरक आहे तो फरक आज आपल्याला पाहायला मिळतो की मेनस्ट्रीम मीडिया जो आहे याच्यामध्ये आजही ज्ञानावर आधारित अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतात, पण केवळ माहितीवर आधारित अशा प्रकारच्या बातम्या या जर प्रसारित व्हायला लागल्या तर त्यातनं एक प्रकारचं समाजाचं स्वास्थ्य देखील हे त्यातनं बिघडत असतं. म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं की एक समाज म्हणून आपण काही ना काही नैतिकतेचे अंकुश हे हा जो काही आता एक नवीन माध्यम आला आणि हा वाढणार आहे, हा कमी होणार नाही आहे. पलीकडच्या काळामध्ये याचा प्रचार आणि प्रसार अधिक वाढणार आहे. आज प्रत्येकजण पत्रकार आहे, प्रत्येकजण छायाचित्रकार आहे आणि आपला फोटो काढून आपण सोशल मीडियावर टाकल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तो प्रत्येकाला घ्यायचा आहे, तो प्रत्येकाला मिळतोच आहे. आणि त्यातनं जी काही बातमी म्हणजे साधारणपणे बाबा माझ्याबद्दल बातमी कोण छापणार आहे, पण मीच माझ्याबद्दल बातमी तयार करून जर टाकली तर ती काही ना काही प्रमाणात लोक पाहतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा ओढा हा याच्याकडे वाढणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या सोहळ्याच्या निमित्ताने हा देखील एक विचाराकरता मुद्दा मी आपल्यासमोर ठेवतो की कशा प्रकारे समाजाने याच्यावर देखील एक अंकुश आणला पाहिजे आणि या मीडियाचा देखील वापर हा आपल्याला चांगल्या कामांकरता, हा लोकशाहीवर अंकुश ठेवण्याकरता आणि लोकशाहीमध्ये सकारात्मक आणण्याकरता कशा प्रकारे करता येईल याचा देखील आपण विचार करू. आज आपल्या संपादक परिषदेने एक मागण्यांचं निवेदन देखील या ठिकाणी मला दिलं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या मागण्या जरी मी मान्य करू शकलो नाही तरी काही गोष्टी निश्चितपणे आम्ही केल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला आपणच त्याचा उल्लेख केला की निधीमध्ये वाढ केली वगैरे. पण एक परवा फार चांगला निर्णय आम्ही घेतला आणि तो निर्णय असा घेतला की मी आपल्याला सांगितलं होतं की आपले जे पत्रकार आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत यांना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ इन्शुरन्स स्कीमच्या खाली आणून त्यांना त्या संदर्भातलं एक प्रोटेक्शन दिलं पाहिजे. तर परवा आम्ही एक नवीन महात्मा फुले जनआरोग्य योजना आणली आहे आणि या योजनेमध्ये एक स्पेशल कंपोनंट हा आम्ही पत्रकारांकरता टाकलेला आहे. त्याच्यामुळे पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेखाली आता आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातलं म्हणजे आता तर त्याच्यात जवळजवळ मला असं वाटतं 700-750 पर्यंत हॉस्पिटल जातील. या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही भागामध्ये पत्रकार किंवा त्याचे कुटुंबीय हे त्या ठिकाणी कॅशलेस पद्धतीनं हे उपचार प्राप्त करून घेऊ शकतील.
आणि मला असं वाटतं की एक जी अनेक वर्षाची मागणी होती की पत्रकारांना वैद्यकीय संरक्षण मिळालं पाहिजे, ते आता आपण या निमित्ताने निश्चितपणे दिलाय. इतर बाबींवर देखील जी काही कारवाई आपण केली पाहिजे ती आम्ही निश्चितपणे करतोय. कारण मला या गोष्टीचं निश्चित भान आहे की ज्यावेळी आपण निष्पक्ष अशा प्रकारची पत्रकारिता झाली पाहिजे असा विचार करतो, त्यावेळी निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराला किमान सामाजिक सुरक्षा जर आपण देऊ शकलो तर त्याच्या निष्पक्षतेवर कधीही त्याच्या मनातही येणार नाही की बाबा यातनं काही वेगळं आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं करणं म्हणजे काही पत्रकारांना आपण काही फार देतोय असं नाही आहे, तर एक वातावरण असं आपण तयार करायचा प्रयत्न करतोय की ज्यातनं ही पत्रकारिता अधिक समृद्ध होईल. आणि म्हणून आपण जे निवेदन या ठिकाणी दिलं आहे, मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे त्या निवेदनावर उचित कारवाई ही भविष्य काळामध्ये करू. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. मधु मंगेश कर्णिकजींना देखील या निमित्ताने मी आश्वस्त करतो की ज्या अपेक्षा आपण व्यक्त केल्या आहेत या महाराष्ट्राकडनं, या महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री म्हणून निश्चितपणे त्या प्रकारचं कार्य करण्याचा प्रयत्न हा मी जरूर करीन. आणि त्यामध्ये माध्यमांचं सकारात्मक अशा प्रकारचं निश्चित सहकार्य हे मला लाभेल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्व मंडळीचं मनपूर्वक अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.